एवढं सांगून पण परत गेला होता जामकरच्या घरी का? शालूला भेटायला झाली का भेट? तुम्हाला चांगलंच माहिती मी का गेलो होतो तिकडं. साकेतला संपवायला गेला होता तुम्ही, पण तो तर अजून संपला नाहीये. ऐकलंय मी, कान हाय तुम्हाला. वाचलाय त्यो. काय हो, सारखं सारखं त्या साकेतला संपवायचा प्रयत्न करताय? त्याला तुमच्याबद्दल आणि आर्याबद्दल काही माहीत झालं होतं का? कळलं होतं त्याला. नाही नाही म्हणता म्हणता माणसं मारायला चांगलंच सरावलायत की तुम्ही. साकेतचं माहिती नाही, पण तुम्ही मला मारायचा किती पण प्रयत्न करा, मी तुमची पाठ नाही सोडणार. तुम्ही मला माराल आणि मी मरून जाईन असं जर तुम्हाला वाटत असेल तर विसरून जा. नाही हिम्मत असेल तर मारा, पण मी काय तुमचा पिच्छा सोडणार नाही. आणि मला मारून माझी बॉडी लपवायचा खटाटोप करण्यापेक्षा माझ्यावर प्रेम करणं सोपं नाही आहे का? माझ्यावर प्रेम करा एवढंच म्हणणं आहे माझं, त्यात काय अवघड आहे? कसं प्रेम करू? कसं करू प्रेम? जी बाई मला सतत त्रास देते, सतत छळती, मी कसं करू प्रेम? माझे मेहनतीचे पैसे लपून ठेवते, ती कुठे ते सांगत नाही. डेड बॉड्या माझ्या उरावर आणून टाकताय, ती पोलिसांना सापडून अशी सगळी सोय करताय. मी मी कसं करू प्रेम? हे सगळं आठवतंय, पण मी काय काय केलंय तुमच्यासाठी हे नाही दिसत? पोलीस स्टेशन जाळण्यापासून आर्याच्या प्रकरणातनं सोडवण्यापर्यंत सगळं केलंय तुमच्यासाठी. सारखी सारखी आठवण करून द्यायला लावू नका. जिथं जिथं अडकलाय ना तुम्ही, तिथून सुटका केली मी तुमची. तुम्हाला ना माझ्या प्रेमाची कदरच नाहीये. दुसरा कोणी असता तर अशा प्रेम करणाऱ्या बायकोचा गुलाम झाला असता, पण तुम्हाला कदर नाहीये माझी. बायकोची सेवा केली की धनप्राप्ती होते. सेवा करायची असते, तिची लक्ष्मी असते ना घरची. पण तुम्ही तर तिला मारायला निघालाय. पण मला मारून तुम्हाला पैसे कुठे आहेत ते कसं कळणार? धनप्राप्ती हवी आहे ना, त्यामुळं लक्ष्मीची सेवा करा, म्हणजे धनप्राप्ती होईल. कराल ना माझी सेवा? चला येते. दिवसेंदिवस हिलाली डोक्यात चालली आहे माझ्या. ह्याचं लवकरात लवकर काहीतरी केलं पाहिजे. ह्याचं काहीतरी केलंच पाहिजे.